बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी शिर्डीमधून आहे। प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा शाही विवाह सोहळा आज संगमनेर इथे पार पडतोय। या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ, विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत। तब्बल 100 एकरमध्ये हा भव्य विवाह सोहळा पार पडतोय। गेल्या काही दिवसांपासून या विवाह सोहळ्याची तयारी सुरू होती। गेल्या काही महिन्यांपूर्वीच इंदोरीकर महाराज यांनी मुलीचा साखरपुडा अत्यंत शाही पद्धतीने केलेला होता। त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली। त्याच वेळी इंदोरीकर महाराज यांनी म्हटलेलं होतं की आता बघा, साखरपुड्यापेक्षा 100 पटीनं लग्न कसं चांगलं करतो। आणि आता इंदोरीकर महाराज यांनी जे बोलून दाखवलेलं आहे ते करून सुद्धा दाखवलं। यांची सुकन्या चिसौका ज्ञानेश्वरी हिचा शुभविवाह कैलासवासी या ठिकाणी सौ मनीषा व श्री सुनील विष्णू चिलक यांचे चिरंजीव साहिल यांच्यासोबत आज संपन्न होतोय। या ठिकाणी निमंत्रित भगिनी आणि बंधू आपल्या सर्वांचं या विवाह सोहळ्यामध्ये मी अतिशय मनापासून स्वागत करतो आणि ईश्वराला प्रार्थना करतो की ईश्वराने चिसौका ज्ञानेश्वरी आणि चिरंजीव साहिल यांच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य द्यावं। या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घ्या। सुनील दवंगे आपल्या सोबत आहे। सुनील, वाद टीका यानंतर सुद्धा अत्यंत शाही स्वरूपात हा विवाह सोहळा पार पडतो आहे संगमनेरमध्ये, ज्याची चर्चा राज्यभरात आहे। नेते मंडळींची कशी मांदियाळी पाहायला मिळते? नक्कीच रिजू, आपण जर बघितलं असन की समाज प्रबोधनकार म्हणून इंदोरीकर महाराज निवृत्ती महाराज देशमुख यांच्याकडे बघितलं जातं। त्यांनी आपल्या कीर्तनातून नेहमीच ज्या समाजामध्ये काही अनिष्ट प्रवृत्ती आहे, प्रथा परंपरा आहे, याच्यावरती भाष्य केलेलं आहे। लग्न अतिशय मोठ्या पद्धतीनं करू नका, कर्ज काढू नका आणि त्यातून मुलीचं लग्न करू नका, कर्जबाजारी होऊ नका, शाहीपणा करू नका, असं ते स्वतःच म्हणत होते। मात्र त्यांच्या मुलीचं जे लग्न आहे आपण या ठिकाणी पाहिलं तर अतिशय मोठ्या पद्धतीनं, अतिशय तामझाममध्ये आणि राजवाड्याचा देखावा या ठिकाणी उभारलेला आहे आणि अशा पद्धतीनं हा लग्न सोहळा जो आहे तो पार पडतोय। सकाळी एक त्यांचा पूर्व एक कार्यक्रम झाला, त्यानंतर आता या ठिकाणी गुंजाळवाडीमध्ये या ठिकाणी हा विवाह सोहळा पार पडतोय। साधारण 100 एकरची जागा ही सांगितली जाते, मात्र त्यांचे जे काही हितचिंतक आहेत त्यांनी सांगितलं की ही 10 ते 12 एकरची जागा आहे, बाकी इतर पार्किंगसाठी जागा सोडलेली आहे आणि मोठ्या पद्धतीनं डेकोरेशन असेल किंवा जे काही राजकीय मंडळींची या ठिकाणी सकाळपासून राबता लागलेला आहे त्या अनुषंगाने जर बघितलं असेल तर राज्यपाल हरिभाऊ बागडे असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे पाटील, तसेच आता बाकीचे इतर जे नेते मंडळी आहेत त्यांचा देखील राबता या ठिकाणी लागलेला आहे। सर्व जी नेते मंडळी आहेत ती या ठिकाणी इंदोरीकर महाराजांची कन्या जी आहे ज्ञानेश्वरी आणि तिच्या पतीला या ठिकाणी वधूला आणि वराला आशीर्वाद देताना पाहायला मिळत आहे। खरं तर इंदोरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनात सांगितलं होतं की साधू संतांचे आशीर्वाद घ्या, राजकीय मंडळींचे आशीर्वाद घेऊ नका। त्यांनी हयात आपली जी आहे ती राजकीय मंडळीवरती टीका करण्यात घालवली आहे आणि आत्ताच इंदोरीकर महाराज आपल्याच कन्येच्या विवाहासाठी आशीर्वाद देण्यासाठी राजकीय मंडळींना या ठिकाणी बोलवत आहे। त्यामुळे कुठेतरी एक नाराजी आणि कुजबूज देखील पाहायला मिळते। त्याच पद्धतीने या ठिकाणी शाही पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडतोय। दुपारी ऊन असल्यानंतर या ठिकाणी गर्दी काहीशी कमी होती, मात्र त्यानंतर या ठिकाणी आता गर्दी होऊ लागली आहे। इंदोरीकरांचे जे चाहते आहेत ते या ठिकाणी येत आहे। खरं तर हा संगमनेर तालुक्यातील हा थोडासा ग्रामीण भाग आहे। या ठिकाणी अशा पद्धतीनं शाही विवाह सोहळा कधी पार पडलेला नाही, त्यामुळं आजूबाजूची जी लोक आहेत ती देखील या ठिकाणी खास करून हा दिमागदार सोहळा जो आहे तो पाहण्यासाठी येत आहे। साध्या पद्धतीनं लग्न केलं तरी मुलं होतात अशी टीका करणारे इंदोरीकर महाराज यांच्या कन्येचा जेव्हा साखरपुडा झाला त्यावेळी टीकेची सोड त्यांच्यावर उमटली होती। नेटकऱ्यांनी टीका देखील केली होती, माध्यमांनी त्यांच्यावरती या सगळ्या अनुषंगाने पकड केली होती। त्यांनी देखील माध्यमांवर सुद्धा अनेकदा टीका टिप्पणी सुद्धा इंदोरीकरांनी केलेली आहे। मात्र त्याच वेळेस त्यांनी म्हटलं होतं की साखरपुडाच काय, आता मी लग्न देखील टोलेजंग करतो, तू बघून घे। अशा पद्धतीने आता लग्न देखील टोलेजंग होत आहे। या ठिकाणी वाहनांच्या मोठ्या लांबच लांब रांगा
रंगा लागलेला आहे. 200 पेक्षा अधिक सुरक्षा बल या ठिकाणी तैनात झालेलं आहे, कारण की राज्यभरातून जी इंदोरीकर महाराजांची जी चाहती मंडळी आहे ती या ठिकाणी येत आहे आणि हे सगळा बडेजावपणा जो आहे इंदोरीकरांचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. जर मेजवानी जर म्हटलं, जेवणाची भोजनाची व्यवस्था आहे, पंचपक्वानाचं जेवण या ठिकाणी ठेवलं आहे. गेल्या 2 महिन्यापासून ही तयारी सुरू होती आणि इंदोरकर महाराज यांनी स्वतः या ठिकाणी लक्ष घातलेलं होतं. या ठिकाणची व्यवस्था जी आहे ती पाहण्यासाठी त्यांनी स्वतः बरोबर. या ठिकाणी दररोज हजेरी लावली होती आणि ह्या गुंजाळवाडीमध्ये अतिशय आलिशान त्यामुळे पद्धतीने शाही स्वरूपाचा पद्धतीने असा हा विवाह सोहळा इथे संपन्न झालेला आहे आणि त्यासाठी नेते मंडळींची सुद्धा मांदियाळी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.